तरी संतांची येते जगाच्या मालकाची ताकद आहे। भगवान परमात्मा भक्ताच्या बरोबर राहतो आणि भक्ताचे सगळे न सांगता काम करतोय। पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, जगाच्या मालकाने वाचवलं। ज्यावेळेस भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही, अर्जुनाचं रक्षण माझ्या भगवंतांनी केलंय। काय ताकद होती होत्या भगवंताची। भक्ताच्या पाठीमागे सतत उभा असायचा, सतत पाठीराखा असायचा तो भगवान परमात्मा। भीष्माचार्यांनी काय केली ती प्रतिज्ञा, ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध ठरलंय आणि युद्ध सुरू झाल्याबरोबर आणि युद्ध चालू झाल्यावर कौरवांचे मोठमोठे युद्ध त्या युद्धामध्ये मरण पावायचे, पण पांडवांचा एक सुद्धा योद्धा त्याच्यात मरत नव्हता। दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधन भीष्माचार्यांना म्हणलं, का हो भीष्माचार्य, तुमचं फक्त शरीर आमच्या बाजू नाही, मत मात्र पांडवांच्या बाजू नाही म्हटले। आपले मोठमोठे योद्धे मरण पावतात, तुम्ही काय करतात म्हटले। आणि मग भीष्माचार्यांना राग आला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही। कारण भीष्माचार्याची ताकद होती तशी, त्यांनी ठरवलं असतं ते काही करू शकत होते। आणि मग ती बातमी पांडवांना कळाली, ती बातमी आमच्या द्रौपदीला कळाली। द्रौपदीने जगाच्या मालकाचा धावा चालू केला। भगवंत आले, म्हणले देवा तुम्हाला माहित नाही का, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली। आणि भगवंतानी द्रौपदीला आपल्या बरोबर घेतलं आणि भीष्माचार्यांच्या पर्णकुटीजवळ गेले। सांगितलं द्रौपदी, पर्णकुटीमध्ये जायचं, भीष्माचार्यांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही म्हणले। जगाचा मालक एवढा दयाळू, एवढा कृपाळू आहे, त्या भगवंताने आमच्या द्रौपदीच्या खडवा आपल्या हातात घेतल्या। हो, जगाचा मालक इतका दयाळू। आणि द्रौपदीला मध्ये पाठवलं, द्रौपदी गेली, भीष्माचार्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यावर भीष्माचार्यांच्या मुखातून शब्द उच्चारले, अखंड सौभाग्यवती भव। आणि तेवढ्यात द्रौपदीने विचारलं, महाराज तुम्ही तर दुपारी प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही, म्हणजे माझे 5 पती, आणि आता तर मला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव। मग दुपारची प्रतिज्ञा खोटी का, आत्ताचा आशीर्वाद खोटा महाराज, काय खोटन काय खरं ठरू। आणि मग भीष्माचार्यांनी द्रौपदीकडे बघितलं, म्हटलं तू, म्हणे हो मीच। तुला इथं कोण घेऊन आलं सांग बरं। द्रौपदी म्हणणे एकटी झाली, खोटं बोलू नको। कारण भीष्माचार्यांना माहित होतं खेळतो येण्याची खेळावा नाही का, हे कार्य जगाच्या मालकाचं असलं पाहिजे। आणि मग द्रौपदी म्हणणे माझा गडी, म्हणजे मला तो गडी दाखव म्हणले कोणी पाहिला। ज्यावेळेस भीष्माचार्य पर्णकुटीच्या बाहेर आले, भगवान परमात्म्याला बघितलं, द्रौपदीच्या खडवा हातात होतो जगाच्या मालकाच्या। आणि भीष्माचार्यांनी भगवंताकडे बघितलं, डोळ्यात पाणी आलं, देवा अरे तुझ्यासारखा जर पांडवांच्या पाठीमागा असेल ना देवा, माझ्यासारखे 1000 जरी भीष्म तयार झाले ना देवा, पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही। ही ताकद ते जगाच्या मालकाची। भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा असा तो जगाचा मालक इतका दयाळू, इतका करावं, फक्त सतत त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा। तो भगवान परमात्मा इतका दयाळू। पण जर भक्त म्हणला ना देवा माझ्या हृदयामध्ये राहा, जगाचा मालक हृदयात सुद्धा राहतो। आणि भक्त जर म्हणला ना देवा माझ्या समोर मूर्ती स्वरूपात उभा राहा, जगाचा मालक राहतो। अभंगाचं दुसरं साठविला राये हृदय संपुष्टी, साठविला राये हृदय संपुष्टी, साठविला राये हृदय संपुष्टी, साठविला राये हृदय संपुष्टी, साठविला राये हृदय संपोष्टी, साठविला राये हृदय संपोष्टी, साठविला राये हृदय संपोष्टी, साठविला राये हृदय संपोष्टी। बाहेर दाखोटे मूर्ती उभी, बाहेर दाखोटे मूर्ती उभी,
साठविला राय हृदय संपुष्टी साठविला राय हृदय संपुष्टी साठविला राय हृदय संपुष्टी साठविला धाकुटी मूर्ती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. माझ्या सावता महाराजांनी जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं. हनुमंतरायाने भगवंताला हृदयामध्ये साठवले आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा पुंडलिकरायानं अजून जगाच्या मालकाला उभं केलं. ही ताकद कशाची? ते भक्तीची ताकद आहे, त्या आईवडिलाची सेवेची ताकद आहे. म्हणून तो भगवान परमात्मा इतका दयाळू. म्हणून सकाळी सकाळी माणसाला किती घाई असू द्या, किती धावपळ असू द्या, बरं आम्ही 2 मिनिटं ते जगाच्या मालकाला हात जोडू शकत नाही का हो? ज्याने आम्हाला सुंदर नरदेह दिलाय, सुंदर हा जन्म माणसाचा दिलाय, 84 लाख युनी आम्हाला फिरून यावं लागत असतं तेव्हा हा जन्म मिळतोय. पण ज्या भगवंताने आम्हाला सुंदर नरदेह दिलाय, मग सकाळी सकाळी 2 मिनिटं आपल्या घरातील देवघरासमोर भगवंतासमोर हात जोडून उभे राहा. जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवा, त्याला हृदयामध्ये आठवावं. आणि भगवंताला जर आम्ही हृदयामध्ये साठवलं, हृदयामध्ये जर आठवलं ना, दिवसभर माणूस वाईट काम करणार नाही. एवढी बाई तुम्हाला देतो. म्हणून त्याला सकाळी सकाळी मी आठवलं पाहिजे. साठविला हरी हृदय त्यांची सरली झाला सुफल व्यापार साठविला हृदय त्यांची सरली झाला सुफल हरी त्या भगवंताला हृदयामध्ये साठवा. धन साठवण्यापेक्षा जगाच्या मालकाला साठवा ना हृदयामध्ये, नाही का? म्हणून आमच्या भगवंताला आम्ही हृदयामध्ये साठवलं पाहिजे, त्याला हृदयामध्ये आठवलं पाहिजे. कारण धन दौलत बरोबर नेता येणार नाही. आमाप धन कमवून म्हणजे माणूस धनवान होत नाही. खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार आहे, नेक व्यवहार आहे, चांगले संस्कार आहे, तोच खरा धनवान असतो, नाही का? माफी मागून छोटं व्हा, खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका. खरं आहे का नाही? नाही का? आपल्याकडे दुसऱ्याला देण्याकरता काही नसलं तरी चालेल हो, पण दुसऱ्याला आम्हाला सन्मान देता आला पाहिजे. सुगंध देणारी अगरबत्ती जर एकदा संपली ना, खाली फक्त राख उरत असते. त्या राखेचा पुन्हा कधी सुगंध येत नाही. तसं या देहापर्यंत मध्ये जोपर्यंत जीव आहे ना, तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत राहील. एकदा जीव निघून गेला, खाली फक्त राख उरणार आहे. या विश्वामध्ये आपल्याला जीवन जगत असताना पैशाची गरज भासली तर ती व्याजा नाही मिळतात, पण माणसाची साथ अजून व्याजा नाही मिळण्याची व्यवस्था नाही आहे का? नाही. म्हणून आपली माणसं, आपली नाती सांभाळा. हरवले का ते गुगलवर सुद्धा सापडणार नाही. किती शोधले तर सापडतील का? का आनंदामध्ये परके सुद्धा सामील होत असतात, पण जे न बोलावता येतात ना, तेच खरे आपले असतात. या विश्वामध्ये येताना आपल्याबरोबर देह असतो, नाव नसतं. आणि हे विश्व सोडताना आपल्याबरोबर नाव असतं, देह नसतं. या देहाचं रूपांतर नावात करण्याच्या प्रवासालाच खरं आयुष्य म्हटलेलं आहे. माणसाने किती धन कमवलं ना, किती पैसा कमवला ना, तर शेवटी भगवान परमात्मा होत असतो. अरे सगळं जे दिलंय ना तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं पाठवलंय. जेने हा जीव दिला दाना, जीव दिला दाना, तयाचे करीना चिंता, तयाचे करीना चिंता, जग जीवन गायन गुण दयाचे, गायन गुण दयाचे, गायन गुण दयाचे, गायन गुण दयाचे, दोया भिवरे जाते, दोया भिवरे जाते, दोया भिवरे जाते, दोया भिवरे जाते, जीव दिला दाना, दयाचे करीना चिंताना, जग जीवन नारायण, गायन जेने हा जीव दिला जाणार, त्याचं भजन, त्याचं चिंतन आम्ही केलं पाहिजे. आम्हाला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं ते भगवंताने पाठवले.
पण भगवंत म्हणतात ज्या दिवशी बेट्या करार संपेल ना त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ दिला जाणार नाही. तू जगाचा मालक आहे. म्हणून त्याचं भजन त्याचं चिंतन आम्ही आयुष्यभर केलं पाहिजे. वाईट कर्म होऊन जात असत हो, पण चांगले कर्म करावं लागत असतं. तुमचा जर कर्मावर विश्वास असेल आणि देवावर जर श्रद्धा असेल ना, काळ किती वाईट येऊ दे त्याच्यातून नक्की मार्ग निघत असतो. नुसतं पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना जगणं बाजूला राहून जातं. जन्माला येताना काय घेऊन आलो होतो, जाताना आम्ही काय घेऊन जाणार, सगळं इथं सोडून जावं लागत असतं आम्हाला, नाही का? जे सुखासाठी कराल ना त्याच्यात आनंदच मिळेल असं नाही, पण जे आनंदाने कराल ना त्याच्यात सुख नक्की मिळणार आहे. आयुष्य एकेरी मार्गाप्रमाणे असतं. आयुष्य एकेरी मार्गाप्रमाणे असतं. मागं वळून बघता येतं पण मागं जाता येत नाही. या विश्वामध्ये तोच खरा भाग्यवान आहे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, आथुरणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि आपल्या वंजुळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच खरा भाग्यवान आहे. म्हणून दुसऱ्याला आम्हाला काही देता आलं पाहिजे. भगवंताकडे मागत असताना एकच मागा, देवा हे सगळं जे दिलंय ना हे सगळं तुझं आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. देवा एकच कर, हिची दान दे का देवा, तुझा विसर नवा, तुझा विसर मला पडू देऊ नको. एवढं भगवंताकडे मागा, दुसरं काहीच मागू नका. एखादी वस्तू जर नाही वापरली ना ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते. मग न वापरता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखादुःखामध्ये झिजणे किंवा चांगलंच आहे ना काका, नाही का? म्हणून दुसऱ्याकरता आम्ही झिजलं पाहिजे, दुसऱ्याकरता कामं आलं पाहिजे. एका कवीनं सुंदर म्हटलेलं आहे, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, कफन में जेब है ना कबर में अलमारी, आणि ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नाही लेते. तरी कमवलं ना आम्ही, पण बरोबर नेता येत नाही, नाही का? स्मशानामध्ये अलमारी नाहीये, त्या कपनीला खिसा सुद्धा नाही. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. ज्याला गरज असेल त्याला कामं या ना. आजही आमच्या समाजामध्ये दान करणारे माणसं भरपूर आहे. ज्याला गरज असेल त्याला आम्ही अवश्य दान केलं पाहिजे. माझ्या माऊली ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा निघतोय, पालखी सोहळा. आळंदीवरून पंढरपूरला जात असताना क्लास 1 अधिकारी लोक पाण्याची बॉटल घेऊन उभे असतात वारकऱ्या करतात. दान देणारे लोक आजही भरपूर आहे. आजही आमच्या वारकऱ्याला काहीच कमी पडत नाही. ही ताकद त्या संतांची खऱ्या अर्थाने. म्हणून दान देणारे माणसं भरपूर आहे आज आमच्या महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला एक नाव सांगून जातो, एक डॉक्टर विठ्ठलराव लहाने नाव ऐकून असेल तुम्ही. डॉक्टर तात्याराव लहानेचे छोटे बंधू. तात्याराव लहानेंनी सुद्धा लाखो ऑपरेशन गरिबाचे फ्री केले आणि त्यांचे छोटे बंधू डॉक्टर विठ्ठलराव लहाने लातूरला असतात. आजही गरिबाचे 4-4 ऑपरेशन फ्री करतात आजही. कारण ते महाराष्ट्रामधले प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर आहे. महाराष्ट्रामधले नंबर 1चे प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर आहे. आजही त्यांना गरिबाचं कोणी व्यक्ती दाखवून द्यायचं ते आजही ऑपरेशन करतात काका. कारण आजही दान करणारे माणसं आहे ना. पण त्या डॉक्टर विठ्ठलराव लहानेंना एका पत्रकाराने विचारलं, म्हणले का हो डॉक्टर साहेब, तुम्ही गरिबाचे आजही 4-4 ऑपरेशन का फ्री करतात? डॉक्टर साहेब म्हणले, मी लहान होतो, परिस्थिती गरिबीची होती म्हणले. आई दुसऱ्याच्या कामाला जायची, बाप दुसऱ्याच्या कामाला जायचं. पण एवढी बिकट परिस्थिती असताना एकदा मला आईनं सांगितलं, बाळा शेजारच्या मावशीकडे जाणे एक मला साडी घेऊन ये म्हटले. डॉक्टर साहेब म्हणले, मी पळत गेलो शेजारच्या मावशीकडं आणि त्या मावशीकडून एक साडी घेऊन आलो. पण मला राहवलं नाही. मी आल्याबरोबर आईला विचारलं, आई तुझ्याकडे नव्हती का ग एकही साडी, तू शेजारच्या मावशीकडे मला पाठवलं? आई म्हणली, बाळा गावाला घालून जाण्यासाठी माझ्याकडे एकही साडी नाही आहे. डॉक्टर साहेब म्हणले, त्याच वेळेस माझ्या डोळ्यात टचकान पाणी आलं आणि त्याच वेळेस विचार केला, आई दुसऱ्याच्या कामाला जाते, एवढी कष्ट करते, तिला एक साडीसुद्धा नवी घालायला नाही आहे. आणि त्याच दिवशी डॉक्टर साहेबांनी विचार केला का इतके कष्ट करायचे, इतका अभ्यास करायचा, एवढा अभ्यास करायचा का एवढा पैसा कमवायचा का आईला दररोज एक नवी साडी घेऊन देता आली पण एवढा पैसा कमवायचा. शहाण्या माणसाला जास्त सांगण्याची गरज नसती. डॉक्टर साहेबांनी एवढे कष्ट केले. लातूरला कॉलेजला असताना कॉलेजच्या आवारामधले जे नारळाचे झाडं होते ना, कावडीनं आणून त्या नारळाच्या झाडाला पाणी घातलं. त्या काळामध्ये डॉक्टर साहेब सांगायचे, कॉलेज मला 30 रुपये महिन्याला द्यायचं म्हणे आणि त्याच 30 रुपयामध्ये 15 रुपये खोली भाडं भरायचं आणि 15 रुपयात नाश्ता करायचं. सकाळचं जेवण आयुष्यात नव्हतं म्हटलं. एवढे कष्ट केले, एवढे कष्ट केले आणि महाराष्ट्रामधला नंबर 1चा प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर झालो म्हटले. एवढे कष्ट केले आणि डॉक्टर झाल्यानंतर गडगंज पैसा कमावला म्हणले, गडगंज प्रॉपर्टी कमवली. आईला दररोज एक नवी साडी घेऊनही देत होतो म्हणले, याच्यातही काही वाद नाही. पण एक दिवस एक गरीब बाप आपल्या मुलीला घेऊन माझ्या OPD मध्ये आला म्हणले. आल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या मुलीचं होठ चिरलेलं आहे, तिचं लग्न जमत नाही आणि तिच्या होठाचं ऑपरेशन करायचं आहे. डॉक्टर साहेब म्हणे, मी त्या मुलीला बघितलं, त्या मुलीच्या बापाला सांगितलं, याला जवळजवळ 6 लाख रुपये लागतील म्हणे ऑपरेशन करण्याकरता. त्या काळामध्ये प्लॅस्टिक सर्जरी.
95-96चा काळ असेल. आणि त्यावेळेस डॉक्टर साहेब तो मुलीचा बाप असं म्हणल्याबरोबर मुलीचा बाप म्हणला, डॉक्टर साहेब मला मुलीचं ऑपरेशन करायचं नाही, मी शेतकरी बाप आहे, माझ्याकडे एवढे पैसे नाहीये, नका करू म्हणले ऑपरेशन. बाप मुलीला घेऊन रिटर्न निघाला. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं का माझे लहानपणचे दिवस मला आठवले म्हणले. आणि त्याच वेळेस मी त्या मुलीच्या बापाला आवाज दिला, दादा तिला वापस आणा. डॉक्टर साहेब म्हणले त्या मुलीचं ऑपरेशन मी फ्री करून दिलं. तिचं ऑपरेशन सक्सेस झालं. 6 महिन्यानंतर त्या मुलीचं लग्न जमलं म्हणले. पण तो गरीब बाप येताना माझ्याकडे पेढे घेऊन आला म्हणले, मुलीला सुद्धा बरोबर घेऊन आला, माझ्याकडे पेढे घेऊन आला, माझ्याकडे बघत होता, त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो डॉक्टर साहेब तो माझ्याकडे बघून मला म्हणत होता, डॉक्टर साहेब मी आयुष्यामध्ये भगवंताला कधीच बघितलं नाही, जगाच्या मालकाला कधीच बघितलं नाही, पण डॉक्टर साहेब खरं सांगू का, आज तुमच्या रूपाने भगवान परमात्म्याला बघतो म्हणले. तो मला भगवंत म्हटल्याबरोबर डॉक्टर साहेब म्हणले मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, इतका आनंद झाला की तो म्हणत होता, डॉक्टर साहेब मी जगाच्या मालकाला बघितलं म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या रूपाने बघतो. त्यांनी माझ्या हातावरती एक पेढा ठेवला म्हणले, मी त्या पेढ्याकडे बघत होतो. आयुष्यभर कमवलेली प्रॉपर्टी त्या पेढ्यासमोर खुज्जी वाटत होती म्हणले, लहान वाटत होती, एवढं समाधान मला वाटत होतं. त्याच दिवशी मी ठरवलं म्हणले का आजपासून गरिबाचे 4-4, 5-5 ऑपरेशन फ्री करायचे. आजही करतात. कोणाला गरज असेल तर माझा संपर्क साधा, मी त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवतो. म्हणून एवढी आजही समाजामध्ये दान करणारे माणसं आहेत ना. म्हणून आमच्या जीवनामध्ये दान करायचं जर असेल ना, एखाद्या गरीबाच्या मुलाला दान करा. आम्ही मोठमोठे वाढदिवस साजरे करतो नाही का, लाखो रुपयाचे फटाके वाजवतो, विनाकारण प्रदूषण करतो का नाही. ते करण्यापेक्षा एखाद्या जिल्हा परिषद शाळेत जा, अनाथ आश्रमामध्ये जा, वारकरी शाळा गरीबाच्या भरपूर आहे तिथं जा, त्या मुलांना वही घेऊन द्या, पेन घेऊन द्या, पुस्तकं घेऊन द्या. कदाचित तो मुलगा शिकला मोठा झाला, तोच आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे. डीजे वाजवून फटाके फोडून मिळेल का? कधीच मिळणार नाही. ज्याला गरज असेल त्याला दान करा आणि अखंड भगवंताची भक्ती करा. जगाचा मालक तो पांडुरंग परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू. भक्त जर म्हणला हृदयात राहा, हृदयात राहतो. भक्त जर म्हणला समोर मूर्ती स्वरूपात उभा राहा, समोर उभा राहतो. पण तरी सुद्धा भक्त काहीच मागत नाही. उलट जगाचा मालक अपेक्षेनं इच्छेनं भक्ताच्या चेहऱ्याकडे बघत असतो. अभंगाचं 3रं चरण. माग त्याची आस पाये मुखाकडे, 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 मागण्याची आस पाये मुखाकडे, मागण्याची आस पाये मुखाकडे, मागण्याची आस पाये मुखाकडे, मागण्याची आस पाये मुखाकडे, रोकड्यात डोळे मान रोतो, चिंतल्या रोकडे मान रोतो, चिंतल्या रोकडे मान रोतो, चिंतल्या रोकडे मान रोतो, हृदय संपोष्टी, साठविला राहे हृदय संपोष्टी, साठविला राहे हृदय संपोष्टी, साठविला राहे हृदय साठविला राहे हृदय संपुष्टी. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे म्हणून तो भगवान परमात्मा भक्ताच्या चेहऱ्याकडे बघतो. माझ्या भक्तानं माझ्याकडे काहीतरी मागावं, पण तरी सुद्धा भक्त काहीच मागत नाही. हो, एकदा जगद्गुरु तुकोबाराय पंढरपुरामध्ये गेले, गाभाऱ्यामध्ये गेले, भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांना काहीच मागितलं नाही. शेवटी भगवंतालाच राहवलं नाही. तुकोबाराय काहीतरी मागा ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले कशा करता मागू, माझ्या वडिलाची निराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तेव्हा मी काहीच मागत नाही. आणि मग भक्त तरी मागत नसला ना, मग चिंतिल्या रोकडे म्हणून होतो. रोकडे म्हणजे ताबडतोब भक्ताची इच्छा पूर्ण करत असतोय तो भगवान परमात्मा. एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबारायचे वडील बोलोबा पंढरपूरला जायला निघाले. आणि पंढरपूरला जायला निघाल्याबरोबर कनकाई आई साहेबांनी आग्रह धरला नाही, धनी मला सुद्धा वारीला यायचंय. म्हणजे मला सुद्धा दर्शनाला यायचं, येऊ द्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला. पण बोलोबाला माहित होतं कनकाईला जर पंढरपुरामध्ये नेलं तर कनकाई भगवंताकडे काहीतरी मागेल, म्हणून कनकाईला न्यायचंच नाही. कारण महिला वर्ग कामलाय अवघड, कारण तिने मसुबा सुद्धा सोडला नाही कधी नाही का, त्या काही मागितल्याशिवाय वापस येतच नाही. हे बोलोबाला माहित होतं.
कनकाईला जर पंढरपूरला नेलं तर कनकाई काहीतरी भगवंताकडे मागणारी, आणि बोलोबाला ती मागणंच आवडत नव्हतं. कारण त्यांचा 7 पिढ्याचा परमार्थ होता. कधी आयुष्यामध्ये त्यांनी काही मागितलं नाही. काही मागणे मानुषिक वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे मानुषिक वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत. काही मागणे आम्हा अनुचित. बोलोबाला सुद्धा मागणं अजिबात आवडत नव्हतं, पण कनकाईनं आग्रह धरला, नाही मला सुद्धा वारीला यायचं, येऊ द्या पंढरपूरला म्हटले. आणि असं म्हटल्याबरोबर बोलोबा म्हटले, कनकाई तुला नेतो, पण माझी एक आट आहे म्हटली. कनकाई म्हटली, सांगा ना काय आट आहे. तुला नेतो पंढरपूरला, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे तू काहीच मागायचं नाही. कनकाई म्हणे, चालेल, मला फक्त पंढरपूरला येऊ द्या. आणि दोघंही मजल दर मजल करीत पंढरपुरामध्ये गेले. चंद्रभागेचं स्नान केलं. पुढं बोलोबा चालत होते, पाठीमागं कनकाई आईसाहेब होत्या. आणि मंदिरामध्ये शिरल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याने खाली बघितलं, बोलोबाला बघितल्याबरोबर खाली बघितलं. आणि तेवढ्यात रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, म्हणले, का हो देवा, मी प्रत्येक वेळेस बघते बोलोबा आले का तुम्ही खाली मान घालता, का खाली मान घालता, काय भानगडे म्हणले. आणि भगवंत म्हणले, रुक्मिणी तुला नाही कळणार ग, एक भक्ताचं आणि देवाचं नातं आहे. अगं 7 पिढ्याचा परमार्थ आहे यांचा बोलोबाचा. विश्वंभर बाबापासून अखंड वारी करतायत, पण आयुष्यात त्यांनी माझ्याकडे काही मागितलं नाही ग. त्यांना मला वाटतंय त्यांनी माझ्याकडे काहीतरी मागावा, पण ते कधीच काही मागत नाही. आणि मग तेवढ्यात बोलोबाने दर्शन घेतलं आणि पुढं निघाले. पाठीमागं कनकाई आईसाहेब होतेच. आईसाहेब आल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभ्या राहिल्या. भगवंताचं गोजीरवाणी रूप आमच्या आईनं बघितलं, कनकाईनं. आणि बघितल्याबरोबर विचार करायला लागला, देवा खूप दिवसाची इच्छा होती रे तुझ्या दर्शनाची, आज पूर्ण झाली. पण तेवढ्यात आमच्या कनकाईच्या मनात आलं, फक्त बरं का मनात आलं, देवा 12 वर्ष झालेली लग्नाला, पोटी संतान नाही, आणि भगवंताला तेच पाहिजे होतं, चिंतिल्या रोकडे मनोरथ. भक्ताच्या मनात एखादी इच्छा येऊ द्या, जगाचा मालक ताबडतोब पूर्ण करत असतो. कनकाई म्हणली 12 वर्ष झाली लग्नाला, पोटी संतान नाही, भगवंत लगेच म्हणले तथास्तु. ते शब्द आमच्या बोलोबानी पुढे ऐकले. बोलोबानी तिथूनच आवाज दिला, कनकाई तुला म्हटलं होतं ना पांडुरंग परमात्म्याकडे काही मागू नको, का मागितलं, कशा करता मागितलं. आणि मग कनकाई म्हणे, नाही हो धनी, मी काहीच मागितलं नाही. मग जगाचा मालक तथास्तु कस काय म्हणले. आणि मग कनकाई म्हणे, नाही हो धनी, फक्त माझ्या मनात आलंय. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वे विश्वंभर, विश्वे विश्वंभर, परिहाराचे ना लागे, परिहाराचे ना लागे, परिहाराचे ना लागे, परिहाराचे ना लागे. गोड प्रमाणात न सांगे न सांगता तुम्हा कळो येते अंतर. कारण ते भगवंताला आपल्या मनात काय चाललंय ताबडतोब कळतो. तसं बोलोबा म्हणले, कनकाई का मागितलं भगवंताकडे, अहो फक्त माझ्या मनात आलो, जगाच्या मालकाला तेच लागतं ना. आणि मग बोलोबा म्हणले, कनकाई आता तू मागितलंस ना भगवंताकडे, माग, जगाच्या मालकाला सांग, देवा तुला द्यायचा ना पुत्र असा दे, ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐसा पुत्र देई संत त्याशी आवडे पंढरीनाथ, ह्याची दान दे का देवा तुझा विसर न बाबा, असा मुलगा दे म्हणले. आणि माझ्या कनकाईना जगाच्या मालकाकडं जगद्गुरु तुकोबरायासारखा मुलगा मागून घेतलाय. देवाकडं मागायचंच जर असेल ना, धन दौलत अजिबात मागू नका. देवाकडं मागायचंच असेल तर देवाला म्हणा, आमच्या पोटी होणारी संतान चांगली जन्माला घाला, दुसरं काहीच देऊ नका आम्हाला. आणि आमच्या पोटी होणारी संतान जर चांगली जन्माला घातली तर खऱ्या अर्थाने आमचा उद्धार होणार आहे. माझं नेहमी वाक्य असतं, आमच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका, आमच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. प्रॉपर्टी कमवण्याची दानत त्याच्यामध्ये निर्माण करा, प्रॉपर्टी कमवण्याची लायकी त्याच्यामध्ये निर्माण करा. गडगंज प्रॉपर्टी कमवून ठेवा.
पण तेच जर नालायक निघलं तर एका दिवसात विकीन ना. मग आमच्या मुलांना काय दिलं पाहिजे हो? माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी दिली पाहिजे, जगद्गुरु तुकोबारायचा गाथा दिला पाहिजे. आणि हे जर आमच्या मुलांना आम्ही दिलं तर आम्हाला दुसरं देण्याची काहीच गरज राहणार नाही. धर्म अर्थ काम आणि मोक्ष आमच्या शास्त्राने 4 पुरुषार्थ सांगितले. अर्थ म्हणजे हे सुद्धा पुरुषार्थ आहे, पण ते धन कमवायचं कसं? प्रामाणिकपणाने कष्टाने आम्ही धन कमवलं पाहिजे, नाही का? आमचे महाराज सांगतात, वाईट मार्गाने कमवलेला पैसा म्हणजे प्रेतावरची फुलं असतात, हसूही देत नाही, रडू सुद्धा देत नाही. आम्ही 10 साखर कारखान्याचे शेअर्स घेऊ शकतो. डॉक्टर सांगतील चमच्यावर खाऊ नका, शुगर. दिवाण बनून गेल मस्तपैकी 10 लाखाचा झोपायला. डॉक्टर सांगतील मानक्यात घ्या पे हो, चटईवर झोपत चला, नाही का? 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. डॉक्टर सांगतील ब्लॉकेचे मसालेदार खाऊ नका. कुठं घेऊन जाणार ते सगळं? एक दिवस असा येईल की आमची प्रगती आम्हाला समाधानाच्या पातळीवर मोजावी लागणार. मग आमच्या मुलांना कोणते विचार दिले पाहिजे, कोणते धडे दिले पाहिजे, कोणतं शिक्षण आम्ही दिलं पाहिजे? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना कोणते विचार दिले होते, कोणतं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण केलं होतं? म्हणून आमच्या मुलांना आम्ही काय दिलं पाहिजे? चांगले विचार, चांगले संस्कार आमच्या मुलांना द्या. माझं नेहमी वाक्य असतो, आमच्या मुलांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, क्लास 1 अधिकारी बनवा, क्लास 2 अधिकारी बनवा, पण आमच्या मुलांना वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळणार आहे, पण संस्कार कधीच मिळणार नाही. संस्कार फक्त आम्हाला वारकरी संप्रदाय देणार आहे आणि आमचे सगळे गुरुकुल देणार आहे. आमचे संतोषजी महाराज दीक्षित राहता या ठिकाणी नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था आहे. 100 त्यांच्याकडे मुलं आहे. ह्या संस्था आज खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. आमच्या मुलांना जे विचार देते ना ते आज खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. गडगंजी प्रॉपर्टी कमवून ठेवा, ती बरोबर येणार नाही, पण आमच्या मुलांचे संस्कार आमच्या बरोबर येणार आहे. आजचा जर काळाचा विचार केला तर 10-10, 12-12 वर्षाची मुलं आत्महत्या करतायत. माझे माऊली ज्ञानोबरायला आठवा बरं. अहो, आई वडील निघून गेले त्यावेळेस काय वय होतं माऊली ज्ञानोबरायांचं? काय वय होतं निवृत्तीदादाचं? काय वय होतं सोपन काकांचं? काय वय होतं ती छोटीशी मुक्ताई 4 वर्षाची होती फक्त, आई वडील गेले त्यावेळेस. पण दाखवली कोणी सहानुभूती त्या लेकरांना? अहो, एकाही व्यक्तीनं सहानुभूती त्या लेकरांना दाखवली नाही, तरी कसं जीवन जगले माझे माऊली ज्ञानोबराय. अहो, पैठण क्षेत्रामध्ये धर्मसभेमध्ये शुद्धीपत्र आणण्याकरता गेले, नाही मिळालं. रात्री 12 वाजता पैठण क्षेत्रामध्ये आले, शुद्ध बेटामध्ये आळंदीमध्ये आले आणि रुक्मिणी आईसाहेबांनी झोपडीचा दरवाजा उघडला. विठ्ठल पंतांना विचारलं भोजन करून घ्या ना. त्यावेळेस विठ्ठल पंत म्हटले, नाही ग रुक्मिणी, मला भूक नाही. काय झालं भूक नाही? शुद्धीपत्र मिळालं. आणि मग विठ्ठल पंत म्हटले, नाही रुक्मिणी ग, शुद्धीपत्र नाही मिळालं, मग आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायला सांगितलं. म्हटले हे शब्द आमच्या रुक्मिणी आईसाहेबांनी ऐकले, पायाखालची जमीन सरकली, रडायला लागले. 4 लेकरांना सोडून जायचंय, कोणत्या आईला जावं असं वाटेल? 4 लेकरांना सोडून देहांत प्रायचित्त घ्यायचंय. पण विठ्ठल पंत म्हटले, रुक्मिणी तुला वाटतं ना ग, या समाजाने आपल्या लेकरांना सन्मानानं जगू द्यावा, समाजामध्ये घ्यावा, तर आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावा लागणार आहे. म्हटलं दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. माझ्या रुक्मिणी आईसाहेबांनी कसलाही विचार न करता मुलांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. रात्री 12 वाजता उमरेची सीमा रेषा लांडली. पण जाताना एकच विचार करत होत्या की माझ्या 3 लेकरांचं काय नाही वाटत हो, पण माझी मुक्ता खूप लहान आहे, 4 वर्षाची मुक्ता आहे. सकाळी उठल्यावरती विचारील ना ज्ञानदादाला, कुठे माझी आई, कुठे माझा बाप, काय सांगणार आहे तिला? आणि असं करता करता आमच्या रुक्मिणी आईसाहेबांनी रात्री 12 वाजता उमरेची सीमा रेषा लांडली. इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायचित्त घेतलं. सकाळ झाली. माऊली ज्ञानोबरायाच्या उशाला असलेलं पत्र निवृत्तीदादांनी हातात घेतलं, वाचायला सुरुवात केली. बाळांनो, आम्ही देहांत प्रायचित्त घेतोय, आम्हाला माफ करा, या समाजाने तुम्हाला सन्मानानं जगू द्यावा. हे शब्द माझ्या माऊलीनं वाचले, रडायला लागले ढाय बुकलून. छोटीशी मुक्ताई 4 वर्षाची ती उठली, आईचा शोधाशोध करायला लागली, बाबाचा शोधाशोध करायला लागली, पण नाही भेटले. शेवटी माऊली ज्ञानोबरायाजवळ आली. म्हटली, दादा आई कुठे सांगा ना मला, बाबा कुठे सांगा ना मला, मी आई बिगर 1 मिनिट राहू शकत नाही. म्हटले आयुष्यभर त्या आईला कधी सोडलं, ती आई आज निघून गेली आहे. माऊली ज्ञानोबरायांनी कसं तसं धाडस केलं. म्हटले मुक्ता, आईच्या गावाला निघून गेलेले, म्हटले त्या गावावर पुन्हा कधीच वापस येणार नाही. कसला विचार करते? म्हटली विठ्ठल विठ्ठल माझ्या माऊलीनं त्या मुक्ताईची कशी बशी समजूत काढली. घरात असलेलं फडकं उचललं, त्याला 4 गाठी मारल्या, त्याची झोळी बनवली आणि जगाला विश्व शांतीचा दिलासा देणारा ग्रंथ राज ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ समाजाला समर्पित केलाय माझ्या माऊलीने. तरी ग्रंथात लिहिलं नाही का या समाजाने त्रास दिलाय म्हणून, लिहिलंय कुठं? एक वाक्य सुद्धा माझ्या माऊलीने लिहिलं. हे संतांचे विचार असतात.
उलट माझ्या माऊलीनं पसायदान लिहून ठेवलं, आता विश्वात्मके देव, हे भगवंता तुझ्याकडे शेवटचं मागतंय, अख्खं विश्व सुखी कर, किंबहुना ज्यांनी त्रास दिला त्याला पहिल्यांदा सुखी कर, किंबहुना सर्व सुखी. कारण त्याला पहिल्यांदा सुखी कर म्हणले. जे खळांची व्यंकटी सांडवत या सत्कर्मी रती वाढव, हे माझ्या माऊलीचे विचार आहे. आम्ही आज आमच्या मुलांना कोणते विचार देतोय, कोणतं शिक्षण देतोय, कोणते धडे देतोय, म्हणून आमच्या मुलांना चांगले विचार द्या, शिकवा भरपूर, पण त्याला संस्कार दिल्याशिवाय राहू नका. आणि ते संस्कार कदाचित आम्हाला म्हातारपणी सांभाळते. पण प्रॉपर्टीच्या नादामध्ये, धनाच्या नादामध्ये आज जर आमच्या मुलांना आम्ही संस्कार द्यायला विसरलो ना, मग आमचं म्हातारपण अवघडते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तो जगाचा मार्ग चिंतिल्या रोकडे म्हणून होतो. एखादी गोष्ट आपल्या मनात येतो, तो भगवान परमात्मा ताबडतोब पूर्ण करत असतो. तो असा भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू, भक्ताच्या मनात एखादी इच्छा होती ती ताबडतोब पूर्ण करत असतो. पण भक्त सुद्धा भगवंताकडे काहीच मागत नाही, उलट भगवंताच्या चरणी आपला जीवही समर्पित करतो आणि भावही करतो अभंगाचं शेवट. तुका म्हणे दिवा भाव देवा पायी, 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 तुका म्हणे भाव देवा पायी, ठेवनिया काही नामा, ठेवनिया काही नामा गते, साठविला राये हृदय संकोरी, साठविला राये हृदय संकोरी. रखुमार चला हर घालायला आजच्या तारीख चला हर घालायला. जय जय विठोबार कुमार ढोबार 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 कुमार कुमार. बोला कुंडली ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज, सद्गुरु देव महाराज, मंगलमूर्ती गणपती बाप्पा. ढोबार कुमार ढोबार 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 ढोबार. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. खरा भक्त जर असेल, भगवंताच्या चरणी भावही समर्पित करतो आणि जीवही करतो. कारण पैठण क्षेत्रामध्ये राहणारा कुर्मदास आहे नाही का, त्या कुर्मदासाला हात नाही पाय नाही, पण ते भगवंताचं लागलेलं वेड होतं. कधी माझ्या जगाच्या मालकाची भेट घेईल, कधी माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेईल असं कुर्मदासाला वाटायचं. त्याला हात नाहीये पाय नाहीये, पण मंदिरामध्ये जर भजन सुरू झालं तर कुर्मदास आईला म्हणायचं, आई मला मंदिरामध्ये सोड नका, मला भजनाला जायचंय. त्या आईनं काय करावं, त्या कुर्मदासाला पाठीवरती घ्यावा आणि मंदिरामध्ये सोडावा. पैठण क्षेत्रामध्ये एकदा भानुदास महाराजांचं कीर्तन सुरू झालं मंदिरात. भानुदास महाराज म्हणजे नाथबाबांचे पंजोबा होते. कीर्तन सुरू झाल्याबरोबर त्या कुर्मदासाच्या कानावरती शब्द पडले आणि कुर्मदास आईला म्हणायला लागला, आई मला मंदिरात सोड ना. ती आई म्हणली, बाळा 22 वर्षाचा झाला रे कुर्मदास, तू नाही उचलत रे आता मला.
मी 70 वर्षाची झाले कुर्मदासा, माझे गुडघे दुखतायत, माझे पाय दुखतायत, मी तुला उचलू शकत नाही कुर्मदासा. असं म्हटल्यावर कुर्मदास म्हटलं, आई तुला शेवटचं म्हणतो का, तुझ्या आयुष्यात तुला पुन्हा त्रास देणार नाही, एकदा मला मंदिरामध्ये सोड. हात नाहीये माझ्या कुर्मदासाला, पाय सुद्धा नाहीये, पण भगवंताचं लागलेलं वेड होत आहे. आईनं मंदिरामध्ये माझ्या कुर्मदासाला सोडलं आणि आई घरी निघून गेली. एकटा कुर्मदास त्या मंदिरामध्ये पडला. कीर्तन संपलं, सगळे लोक झोपायला निघून गेले, एकटा कुर्मदास मंदिरामध्ये होता. आणि ते आमच्या भानुदास महाराजांनी बघितलं, म्हणले कुर्मदासा आज घरी नाही गेला, तू का नाही गेला? कुर्मदास सांगत होता, महाराज मला घरी नाही जायचं. मग महाराज सकाळी लोक पंढरपूरला जाणार आहे ना, मला सुद्धा पंढरपूरला यायचंय. आणि भानुदास महाराज म्हणले, अरे तुला हात नाही, पाय नाही, जुन्या काळामध्ये साधनाची काही व्यवस्था नव्हती, कसा चालणार पंढरीच्या वाटेनं? कुर्मदास म्हटला, महाराज तुम्ही भक्त हो म्हणा. आणि माझ्या कुर्मदासांनी रात्री 12 वाजता पंढरीची वाट धरली, तर चालायचा कसा पोटाने खरकत खरकत निघाला. हात नाहीये कुर्मदासाला, पाय सुद्धा नाही. भगवंताचं लागलेलं वेड होतंय, कधी माझ्या जगाच्या मालकाचं दर्शन घेऊ. असं करता करता कुर्मदास 24 घंटे चालायचा, 1 मिनिट सुद्धा कुठं थांबला नाही. सकाळी ज्या गावात जाईन त्या गावात जाऊन सांगायचा का पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी येते, दिंडी करता भोजनाची व्यवस्था करून ठेवा. असं करता करता आमचा कुर्मदास 10 दिवस अखंड चालत होता. पंढरपूर जर जवळ असणारं लोहळी या गावी त्या मंदिरामध्ये कुर्मदास विवळत पडलाय. आणि तिथं गेल्याबरोबर पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी आली आणि भानुदास महाराजांनी कुर्मदासाला बघितलं, म्हणले कुर्मदासा आज पुढे नाही गेला, तू का नाही गेला? आणि कुर्मदास सांगत होता, महाराज माझ्यामध्ये त्राण नाही राहिला हो, जगाच्या मालकाची भेट होईल असं मला वाटत नाही, माझा पांडुरंग परमात्मा मला भेटेल असं वाटत नाही. आणि कुर्मदासाला भानुदास महाराजांनी पालथा झोपलेला होता, ज्यावेळेस उताना केला ना, त्या कुर्मदासाच्या पोटाला कातडं सुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं. रक्त भंबाळ झालेलं पोट भानुदास महाराजांनी बघितलं, मांस सुद्धा शिल्लक नव्हतं, नुसते हाडं त्या कुर्मदासाचे दिसत होते. 2 मिनिटांमध्ये माझ्या कुर्मदासाचा प्राण जाणार आहे. पण कुर्मदास सांगत होता, महाराज जगाच्या मालकाला माझा एक निरोप सांगा, त्या पांडुरंग परमात्म्याला, तुमचा कुर्मदास तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. भानुदास महाराजांना सांगितलं, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, पांडुरंग परमात्म्याला माझा नमस्कार सांगा. आणि भानुदास महाराजांनी जगाच्या मालकाला विनंती केली, देवा तुमचा कुर्मदास इथं विवळत पडलाय. पांडुरंग परमात्म्यानं संपूर्ण वारी सोडली आणि त्या कुर्मदासासाठी समोर येऊन उभे राहिले कुर्मदासाचे. भानुदास महाराजांनी बघितलं देवाकडं आणि कुर्मदासाला म्हणतात, कुर्मदासा डोळे उघड, बघ रे बघ समोर कोण आलाय कुर्मदासा तुझे, बघ डोळे उघडून. कुर्मदासांनी कसे बसे डोळे उघडले, 2 मिनिटांमध्ये प्राण जाणार आहे. जगाच्या मालकाला बघितलं, रडायला लागला, देवा माझ्याकरता इथपर्यंत आला, देवा तू काय दिलं रे तुला आयुष्यामध्ये, मी काहीच देऊ शकलो नाही देवा, फक्त ह्या मुखाने तुझं नामस्मरण करत होतो, आयुष्यामध्ये तुला मी काहीही देऊ शकलो नाही देवा, माझ्याकरता इथपर्यंत आलाय. जगाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं भगवंताच्या. भगवंतानी कुर्मदासाचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं आणि कुर्मदासाला म्हणतात, कुर्मदासा हात देऊ का रे तुला, पाय देऊ? कुर्मदासा तुझं पोट व्यवस्थित करून देऊ का, माझ्या वारीला येशील? कुर्मदास सांगत होता, देवा मला काहीच देऊ नका, ज्याच्या मांडीवरती माझा प्राण जातोय ना देवा, तो जगाचा मालक आहे देवा, ही संधी कशाला माझ्या जीवनात सोडू? देवा जीवनामध्ये संधी मिळालं, त्याच संधीचं देवा मी सोनं करून घेतोय. हे दशरथ राजाच्या सुद्धा प्रारब्धामध्ये असं मरण नव्हतं देवा. आणि भगवंताच्या मांडीवरती माझ्या कुर्मदासाने आपला देह ठेवला. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागत, तरी सुद्धा भगवंताकडे काहीच मागितलं नाही, मला दुसरं काहीच देऊ नको. म्हणून भगवंताकडे मागायचं असेल तर देवा फक्त शेवटच्या अंत काळामध्ये तू दे, दुसरं काहीच मागू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या अखंड भगवंताचं भजन करा, भगवंताचं चिंतन करा, तेच आपल्या बरोबर जाणारे झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन गणेश वाडीकर सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. कारण सर्वच ग्रामस्थ असतील, सर्वांना धन्यवाद देतो ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने तुमचं दर्शन झालं. आमचे भाऊराव भाऊ खर्डे, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे इथं आल्यावरती मला काकांनी फोन करतो, आमच्या गावामध्येच हा कार्यक्रम आहे, घराजवळच आहे, तो एक मला एक वेगळाच आनंद झाला. काकासुद्धा आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गुरुवारी पवार महाराजसुद्धा आहेत.
संतोषजी महाराज उपस्थित आहेत. समोर जे शूटिंग करतायत आमचे अभिदादाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतोय. समोर बसणारे सर्वच मातावर्ग टाळकरी असतील सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित होतो. सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, माझे गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज, स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बोलिलेले कुरे वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध करविली तैसी केली कटकट वाकडी नीट देव जाणे. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली हरे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली हरे ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली. जय विठ्ठल जय जय